नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण चालू केलेल्या 50,000 प्लस जम्बो टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला नवीन कंटेंट आपण अपलोड केलेले आहे। त्या माध्यमातून तुमचा अभ्यास चांगला होईल आणि आपण 25 मार्काचा पॅटर्न बनवला आहे। 25 क्वेश्चन घेत आहेत आणि 25 क्वेश्चनमध्ये तुम्ही 25 क्वेश्चनमध्ये तुमच्या कमेंट म्हणजे 25 पैकी तुम्हाला किती बरोबर आहे, तुमचे किती नाही आहेत हे तुम्ही कमेंट करून पाहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या कंटेंटचा प्रॉपर अभ्यास झाला आहे का नाही किंवा कितपत तुम्हाला अभ्यास करावा लागेल हे तुम्हाला समजून जाईल। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन विद्यार्थी असतील किंवा जुने विद्यार्थी असतील व आपल्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला लगेच त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल। प्रयत्न माझे असले तरी पाठिंबा तुमचा आहे, तुम्ही ते माझे सोबती आहात जे यशात नाही संघर्षाच्या काळात सोबत आहात। तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिले जातील। चार ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिला जाईल आणि त्याचे टायमर पण तुम्हाला दिले जाईल। तुम्हाला वेळ भेटेल कमेंट करण्यासाठी। 25 प्रश्न आहेत, त्यामध्ये तुम्हाला किती प्रॉपर तुमचे बरोबर येतात ते पाहण्यासाठी प्रामाणिकपणे तुम्ही कमेंट करा। तुमचा अभ्यास कितपत झालेला आहे त्या व्हिडिओबद्दल ते समजून जाईल। प्रश्न पहिला आहे, जैन मतानुसार टिंबटिंब हे शेवटचे तीर्थकार मानले जातात असा विचारलेला प्रश्न आहे। डिस्प्लेवरती 4 ऑप्शन आहेत, वर्धमान महावीर, नेमिनाथ, पार्श्वनाथ आणि ऋषभदेव। तर याचे योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे। पोल चालू झाले आहे मित्रांनो। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, वर्धमान महावीर हे शेवटचे तीर्थकार मानले जातात। त्यानंतर पुढील प्रश्न दुसरा आहे, ऋग्वेद टिंबटिंब या काळात रचले गेले। तर ऋग्वेद कोणत्या काळामध्ये रचले गेले असा विचारलेला प्रश्न आहे। 4 ऑप्शन आपल्याला स्क्रीनवरती दिलेले आहेत। ऑप्शन ए अश्मयुग, ऑप्शन बी पाषाण युग, ऑप्शन सी ताम्रपाषाण युग आणि ऑप्शन डी लोह युग। योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे मित्रांनो। ऋग्वेद टिंबटिंब या काळात रचले गेले, योग्य उत्तर कमेंट करा। त्याचे योग्य उत्तर मित्रांनो लोह युग, ऑप्शन क्रमांक डी। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू स्क्रीनवरती। पुढील प्रश्न आहे, पुराणांची एकूण संख्या टिंबटिंब इतकी आहे। प्रश्न 3 नंबरचा आहे, पुराणांची एकूण संख्या टिंबटिंब आहे। ऑप्शन तुम्हाला 4 दिलेले स्क्रीनवरती, योग्य उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो। 20 प्लस ज्याच्या कमेंट बरोबर असतील त्याचे नक्कीच नाव आपण पुढल्या व्हिडिओमध्ये घोषित करू। त्याचे योग्य उत्तर कमेंट करायचे। 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत, योग्य उत्तर कमेंट करा। 18 पुराणांची एकूण संख्या आहे, योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे। पुढील क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 4, शिवाजी महाराजांचे आरमारात खालीलपैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते असा विचारलेला प्रश्न आहे। तर शिवाजी महाराजांचे आरमारात कोणते लढाऊ जहाज नव्हते, 4 ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे मित्रांनो। 50,000 प्लस जम्बो टेस्ट सिरीज तुम्हाला कशी वाटते कमेंट करा मित्रांनो। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, तिराप हे आरमारातील जहाज नव्हते, बाकीचे सर्व जहाज होते मित्रांनो। त्यानंतर पुढील प्रश्न 5 नंबरचा क्वेश्चन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानामध्ये चुकीची जोडी ओळखा। तर शिवाजी महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं होतं त्यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे ते ओळखायचे आहे। ऑप्शन 4 तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहे। ऑप्शन ए पेशवा पंतप्रधान, ऑप्शन बी पंडितराव मुख्य न्यायाधीश, ऑप्शन सी अमात्य वित्तमंत्री आणि ऑप्शन डी सुमंत परराष्ट्रमंत्री। चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे मित्रांनो। पोल देत आहे, योग्य उत्तर कमेंट करा। तुमचा इतिहासावरती किती अभ्यास झालेला आहे ते समजून जाईल कमेंटवर। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी पंडितराव मुख्य न्यायाधीश ही चुकीची जोडी आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती देत आहे। प्रश्न क्रमांक 6, मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते असा विचारलेला प्रश्न आहे। 4 ऑप्शन तुम्हाला डिस्प्लेवरती शो होत आहेत, योग्य उत्तर कमेंट करायचं आहे। तुम्हाला पोल देतो मी। ऑप्शन ए तळोजी आंग्रे, मालोजी आग्रे, कान्होजी आंग्रे आणि येसाजी आंग्रे। योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे। तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, कान्होजी आंग्रे हे मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख होते। त्यानंतर पुढील प्रश्न
प्रश्न क्रमांक 7, शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली असा विचारलेला प्रश्न आहे. बेसिक प्रश्न आहे मित्रांनो. 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत. बेसिक प्रश्न असले तरी तुम्हाला त्याची उत्तर माहीत आहेत का नाहीत माहीत नाही ते तुम्हाला कमेंटवरती कळून जाईल. ऑप्शन ए अफजल खान, ऑप्शन बी अब्दाली, ऑप्शन सी मिर्झा जयसिंग आणि ऑप्शन डी शाहिस्ते खान. योग्य उत्तर कमेंट करा. 20+ तरी 2-3 विद्यार्थी तर दिसले पाहिजेत. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो शाहिस्ते खान, ऑप्शन क्रमांक डी. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती. प्रश्न क्रमांक 8 आहे, माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले असा विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत, शो झालेले आहेत. ते तुम्हाला त्यातील एक उत्तर कमेंट करायचं आहे. पोल देत आहे तुम्हाला. ऑप्शन ए आपेगाव, ऑप्शन बी खरडाव, ऑप्शन सी राक्षस भुवन, ऑप्शन सी डी श्रीरंगपट्टण. योग्य उत्तर कमेंट करा. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो राक्षस भुवन येथे माधवराव पेशवे यांनी निजामला पैठणजवळील पराभूत केले होते. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. प्रश्न क्रमांक 9, अकबराने आग्र्याजवळ कोणते नवीन शहर वसवले असा विचारलेला प्रश्न आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए फतेहपूर सिक्री, ऑप्शन बी मथुरा, ऑप्शन सी अलाहाबाद आणि ऑप्शन डी यापैकी नाही. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे. पोल देत आहे. हॅशटॅग शेवटचा शोध आणि शेवटची भरती कंटेंट आपला आहे मित्रांनो, टायटल आहे. लाईक करा आपल्या व्हिडिओला. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो फतेहपूर सिक्री, ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण स्क्रीनवरती घेत आहोत. प्रश्न क्रमांक 10 आहे, गौतम बुद्ध यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला. ऑप्शन क्रमांक ए वैशालीच्या कुंदग्राम, ऑप्शन बी कपिलवस्तू लुंबणी, ऑप्शन सी वैशालीच्या कुशीनगरमध्ये आणि ऑप्शन डी यापैकी नाही. योग्य उत्तर कमेंट करायचं आपल्याला. गौतम बुद्धांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे. परीक्षेला पडलेला प्रश्न आहे हा मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो कपिलवस्तू लुंबणी येथे गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. प्रश्न क्रमांक 11 आहे, लोकमान्य टिळकांनी 4 तत्व अंगीकारली होती, त्यात खालील कोणती बाब समाविष्ट नव्हती. तर लोकमान्य टिळकांनी 4 तत्व अंगीकारली होती, त्यात कोणती बाब समाविष्ट नव्हती. 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत. ऑप्शन ए स्वराज्य, ऑप्शन बी स्वदेशी, ऑप्शन सी सहकार आणि ऑप्शन डी राष्ट्रीय शिक्षण. यापैकी कोणती तत्वे अंगीकारली होती आणि कोणती तत्वे नाही ते तुम्हाला योग्य उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो. खूप महत्त्वाचा MP प्रश्न आहे. पोल देत आहे तुम्हाला. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी सहकार. म्हणजे 4 तत्व कोणते बहिष्कार हे तत्व होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. प्रश्न 12वा, चळवळ करा अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते असा विचारलेला प्रश्न आहे. 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती देत आहे. योग्य उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए दादाभाई नौरोजी, ऑप्शन बी रंगैया नायडू, ऑप्शन सी फिरोजशाह मेहता आणि ऑप्शन डी नरेंद्रनाथ सेन. योग्य उत्तर आपलं कमेंट झालं पाहिजे. याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए दादाभाई नौरोजी, चळवळ करा अखंड चळवळ करा असा मंत्र दिला होता. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू स्क्रीनवरती. प्रश्न क्रमांक 13, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी होती कारण. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी होती कारण त्याचं योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे. तिचे सभासद भारताच्या विविध प्रांतातून आले होते. तिच्या सभासदामध्ये विविध धर्माचे लोक होते. तिचे ध्येय राष्ट्रवादी होते. वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे मित्रांनो. खूप महत्त्वाचा MP प्रश्न आहे. त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व. ही सर्व कारणं आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. प्रश्न क्रमांक 14, भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते. तर भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते. ऑप्शन ए न्यायमूर्ती रानडे, ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन सी फिरोजशाह मेहता आणि ऑप्शन डी दादाभाई नौरोजी. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी दादाभाई नौरोजी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. प्रश्न 15वा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. टिंबटिंब हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. तर 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. योग्य उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए अब्दुल कलाम आझाद, ऑप्शन बी हकीम खान,
ऑप्शन सी बहुद्दीन तैयबजी, ऑप्शन डी मौलाना आझाद. योग्य उत्तर कमेंट करा. पोल देत आहे. 15 पैकी 15 कोणाचे कमेंट बरोबर आहे आले आहेत काय? त्याचे आले असतील त्याने नाव घोषित करा. त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी बहुद्दीन तैयबजी हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती. प्रश्न क्रमांक 16. बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? बॉम्बे ते ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? ऑप्शन ए 1853, ऑप्शन बी 1852, ऑप्शन सी 1854 आणि ऑप्शन डी 1855. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन ए 1853 साली बॉम्बे ठाणे रेल्वे सुरू झाली होती. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती. प्रश्न क्रमांक 17. इसवी सन 1906च्या कोलकाता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? खूप महत्त्वाचा IMP प्रश्न आहे, प्रिव्हियस झालेला क्वेश्चन आहे मित्रांनो. तर 1906ला जे कोलकाता राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते त्याचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए ओबीचंद्र बॅनर्जी, ऑप्शन बी सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ऑप्शन सी दादाभाई नौरोजी, ऑप्शन डी ॲलन हुम पाहिजे होतं तिथं. योग्य उत्तर कमेंट करा. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन सी दादाभाई नौरोजी हे अध्यक्ष होते. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. प्रश्न क्रमांक 18 आहे. मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली असा विचारलेला प्रश्न आहे. तर मुस्लिम लीगची स्थापना कोठे झालेली आहे? ऑप्शन ए ढाका, ऑप्शन बी सुलतानाबाद, ऑप्शन सी इस्लामाबाद, ऑप्शन डी अलीगड. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करता मित्रांनो आणि व्हिडिओ लाईक करा. त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना झाली. ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. प्रश्न 19 आहे. बार्डोलीचा सत्याग्रह टिमटिमा यांच्या नेतृत्वाखाली झाला. तर बार्डोलीचा जो सत्याग्रह झाला तो कोणाच्या नेतृत्वाखाली झालेला आहे? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन सी विनोबा भावे आणि ऑप्शन डी महादेव देसाई. योग्य उत्तर कमेंट करायचं आहे तुम्हाला. प्रश्न 19 चालू आहे. तुमच्या कमेंटवर समजून जाईल की तुमचा अभ्यास कितपत झालेला आहे. त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी सरदार वल्लभभाई पटेल बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व केले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती. प्रश्न 20 नंबरचा आहे. चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा टिंबशी संबंधित होता. तर चंपारण्य येथे शेतकऱ्यांनी जो लढा दिला होता तो कशा संबंधित होता? कोणत्या पिकाशी संबंधित होता? ऑप्शन ए कापूस, ऑप्शन बी ऊस, ऑप्शन सी निळ पीक आणि ऑप्शन डी भात पीक. तर योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे. प्रिव्हियस झालेला क्वेश्चन आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी निळ पीक हे याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती. प्रश्न क्रमांक 21 आहे. भारतीय सायमन कमिशनरवर बहिष्कार टाकला कारण कोणतं आहे? भारतीय सायमन कमिशनवर बहिष्कार टाकल्याचा. ऑप्शन ए त्यामुळे भारताची फाळणी होणार होती, ऑप्शन बी त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधित्व नव्हता, ऑप्शन सी त्यामध्ये लेबर पार्टीचा प्रतिनिधित्व नव्हता आणि ऑप्शन डी त्याचे नेतृत्व सायमनने केले होते. तर योग्य कारण आपल्याला कमेंट करायचं आहे मित्रांनो. पोल देत आहे. योग्य तर कमेंट करा. तुमचा कितपत अभ्यास झालाय तुम्हाला समजून जाईल. आणि कंटेंट आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि इतर मित्रांना शेअर करा मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? तर स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते असा विचारलेला प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे मित्रांनो. ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी लोकमान्य टिळक, ऑप्शन सी न्यायमूर्ती रानडे आणि ऑप्शन डी चित्तरंजन दास. योग्य उत्तर कमेंट करा. प्रश्न क्रमांक 22 चालू आहे. हॅशटॅग शेवटचा शोध आणि शेवटची भरती बेस्ट टायटल. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी चित्तरंजन दास हे स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य होते. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती. प्रश्न क्रमांक 23. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटक 1920 चे पहिले अध्यक्ष कोण होते असा विचारलेला प्रश्न आहे. 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती शो होत आहेत. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे. ऑप्शन ए लाला लजपत राय, ऑप्शन बी चित्तरंजन दास, ऑप्शन सी चमनलाल आणि ऑप्शन डी JM सेनगुप्ता. तर याचं योग्य उत्तर कमेंट करायचं तुम्हाला मित्रांनो.
याचे उत्तर आहे मित्रांनो लाला लजपत राय, ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. प्रश्न क्रमांक आहे 24 नंबरचा. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह टिंब येथे झाला असा विचारलेला प्रश्न आहे. 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती देत आहे. तर महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कोठे झालेला आहे? ऑप्शन क्रमांक ए संगमनेर, रत्नागिरी, मालवण. ऑप्शन बी कल्याण, मालवण, शिरोड. ऑप्शन सी शिरोडा, संगमनेर, ठाणे. आणि ऑप्शन डी वडाळा, मालवण, शिरोडा. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी वडाळा, मालवण, शिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह महाराष्ट्रात झाला होता. त्यानंतर पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 25 आहे. गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय? ऑप्शन 4 तुम्हाला स्क्रीनवरती शो होत आहे. योग्य उत्तर कमेंट करा. 25 पैकी 25 कोणाच्या कमेंट बरोबर आहेत ते पाहू. ऑप्शन ए चोरी चोरा चळवळ. ऑप्शन बी काँग्रेसचा विरोध होता. ऑप्शन सी पहिले महायुद्ध. आणि ऑप्शन डी गांधीजींना अटक केलं होतं. तर गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय? योग्य उत्तर कमेंट करायचं आपल्याला. 25 पैकी एक तरी विद्यार्थी असू दे जो 25 पैकी 25 पाडेल. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो चोरी चोरा चळवळ, त्यामुळे असहकार चळवळ थांबवण्यात आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो 50,000 प्लस जम्बो टेस्ट सिरीज तुम्हाला कशी वाटली कमेंट करायचं आहे. हॅशटॅग शेवटचा शोध शेवटची भरती महाराष्ट्र रसिक यूट्यूब चॅनलसोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.